आता पहिली साधना आहे की यंत्र, म्हणजे की श्रीयंत्र तुमच्या पूजनामध्ये ठेवायचं, श्रीयंत्र तुमच्याकडे पाहिजे. दुसरा सिक्वेन्स असा आहे की 16 शनिवार तुम्ही उपास करायचा आहे. उपासामध्ये मीठ खायचं नाही आहे, म्हणजे चहा दूध कॉफी घेतलं चालेल, फळं खाल्ली तर चालेल, मीठ असलेला कुठला पदार्थ खायचा नाही आहे. तिसरं याच्यामध्ये प्रिन्सिपल असं येतं की रेग्युलर 2 मिनटं तुम्ही ह्या श्रीयंत्राच्या समोर, जे तुम्ही तुमच्या घरी ठेवलेलं आहे त्याच्यासमोर मेडिटेट व्हायचं, म्हणजे त्याच्यासमोर ध्यान लावून बसायचं आहे दिवसातून 2 वेळा, फक्त 2-2 मिनटं. चौथा सिक्वेन्स याच्यामध्ये आहे की जो काही तुमच्याकडे गुरुमंत्र असेल, म्हणजे की गुरुमंत्र तुम्ही घेतला असेल किंवा ओमकार, या मंत्राचा दररोज तुम्हाला 1 वेळा पूर्णपणे जप करायचा आहे, म्हणजे 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दिवसभरामध्ये 1 तास, म्हणजे वर्किंग आवर्समध्ये आपण त्याला म्हणू शकू की सकाळी तुम्ही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत याच्यामध्ये 1 तास तुम्हाला मौन बाळगायचं आहे. ही 5 साधना, या प्रकारच्या 5 साधना तुम्ही 120 दिवस सातत्याने केल्या, म्हणजे 16 शनिवार तुम्ही केले आणि 16 शनिवार होईस्तोवर ही साधना कंटिन्यू केली. 120 दिवसामध्ये तुमचा भाग्योदय 100% होणार.